श्री माधवनाथ दीपप्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय. नसे ज्ञान वैराग्य काही संगी, नसे भक्ती चालेशही अंतरंगी. कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा. नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ज्ञान योग. कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा. रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस. सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा. स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे. तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा. कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे. करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथजी पाठी राखा. श्री माधवनाथ महाराज की जय. दशम किरण प्रारंभ. श्री सद्गुरुनाथाय नमः. अजी मद्भाग्य उदेले, सद्गुरु प्रभाकर प्रकाशले. भ्रांती रात्री ते दवडिले कृपाळूपणे. या भ्रांती तमाची कथा सुरस, कथितो प्रेमे संतांस. परिसावी जी सावकाश श्रोतृजने, येता भ्रांती निशा पटल. म्या आलस्य शय्या केली मृदुल, पहुडलो त्यावरी अचल. अज्ञान झोपेत तव एक आली सुंदरी, मज मोही नानापरी. तिज सवे मी क्रीडा करी मनसोक्त, तिने मज मोहुनी आणिले एक्या भयदवनी. जाहली गुप्त मग पापिणी तत्क्षणीच, घातल्या मी येर झारा. वाहिली ती सुंदरा, परी कोणी न देती उत्तरा. मनी भीती दाटली, फिरता फिरता श्रमलो वनी. विषय तरु खाली राहे बसुनी, तो सहा रिपू आले धावुनी मज लुटावया. कामे धरिले शरीर, क्रोधे घेतले अंतर. मोहे दवडिली सत्वर, चिद्रूप कुंडले. लोभाने काढून घेतली माझी मनन भीक बाळी. मदे निदिध्यास मुक्तावली, तोडूनी पळविली. साक्षात्कार रत्नहार, घेई महामत्सर. मज केला दिगंबर तत्करांनी. पाचारिला विवेक सखा, परी तो पूर्वीच रुसुनी देखा. ब्रह्मांड वनाच्या कौतुका बघाया गेला. आता विवेकहीनही झालो, तेणे अंतरी तळमळलो. असायवनी सापडलो शत्रू करी. मग निर्भ्रांतीची दिशा उजळली, वैराग्य अरुणाची स्वारी आली. मज आज्ञापी चिंता सगळी सोडी बालका. तुझे चोर पळविले दूर, आता शंका करी दूर. इच्छिसी तुझे रत्नहार, करी प्रार्थी सद्गुरु दिनकरा. पाठवील तो निज किरण दूत, सद्भावादी गण समस्त. आणतील शोधून तस्कर दुष्ट, देतील तव वस्तू. श्री अरुण वैराग्य देवे, मज कथिले जीवे भावे. तदनुसार झाला उदय सद्गुरूचा, प्रगटता सद्गुरूचे तेज. मीही जाहलो सतेज, विनवी गुरु महाराज माधवनाथा. नाथा तुझा उदय तो माझा उदय, तुझा अस्त तो माझा अस्त होय. तुझ्यावरी माझा काय आहे अवलंबुनी. तुझा उदय सदैव होता, परी नीलघनांची शाल पांघरता.
मजला दिसला अस्तमान ताता, तू सद्गुरु प्रभाकर. असो आता संदेह फिटला, तू स्वये प्रगटला. देई मम रत्न चतुष्ट्याला, आणोनी दयाळा. त्या बीण मी निराधारी, नागवलो सर्वस्वी हरी. ऊठ ऊठ चातुर्ये करी, तस्करांचा शोध. नाथ सोडी योग निद्रा, पाही पदी बालक वेडा. म्हणे तुझ देईन रोकडा अलंकार. मम लीला तुझे तस्कर, शोधोनी देतील त्या समार. करी वाङ्मय नगरीत संचार, की जसवे. ऐकोनी प्रभूचे वचन, प्रफुल्ल झाला नाथनंदन. श्रीनाथ लीला किरण, घेई आनंदयुक्त. आता गाठितो वाङ्मय नगर, श्रोते तुम्हीही यावे बरोबर. तुम्ही कृपाळू उदार, मज चोर दाखवावे. गतकिरणी श्रीनाथ प्रबुद्ध, लक्ष्मी नारायण मूर्ती सन्निध. टाकी अज्ञातवास बंध, तोडोनिया. मग बोबांनी नाथ सजविला, शिरी ठेविले रुमाला. आरंगी अंगरखाही पिवळा, लेवविला हो सुवर्णांची पीतकुंडले. सुवर्णसूत्री तुलसी मणी गोविले, हस्ती नवरत्न चक्र बांधिले प्रभुरायाच्या. पिवळा दिला पितांबर, पिवळी शाल ही जरतार. पिवळे गंध भालावर, रामानंदी कस्तुरी. नेसविले शुभ्र रेशमी धोतर, उपवस्त्राची तैशी कोर. पायी चंद्रप्रभाकर, शोभल्या मुद्रिका. जो स्वये असे पिवळा, ज्याचा कार्यभाग असे पिवळा. राजयोगाचा जिव्हाळा पिवळाच असे. ऐसा सजून नाथराव, गांठे तेथून थेर गाव. अमृतवृक्षाखाली विश्रांती स्तव, बसला आनंदे. देखी ती जनयोगेश्वर, म्हणे कोणीतरी नरवर. तेथील कुळकर्णी शिखरे कर, आणि ती गृही प्रेमाने. त्या दिवसापासून नाथ ऐके गाऱ्हाणी. पुरवी भक्ताचे चोजमनी नाना प्रकारे. कोणी येता दर्शनी, आपण होऊनी सांगे त्याची वासना. दावी गृहीच्या सर्व खुणा सहजची. प्रगट होताची कल्पद्रुमे, केले दिनचर्येचे नियम. भक्तांसाठी विविध कर्मे सारिली प्रभूने. प्रभाती उठोनी श्रीराम, करी प्रातःकर्म नियम. मग धौती विधी योग विराम, करी आनंदे. जो केवळ परमशुद्ध, तो अंतरी करी शुद्ध. टाकोनी वस्त्रांचे खंड, करी सव्यापसव्य. श्रोते म्हणती बाह्यांतरी, शुद्ध झाला त्यास धौती पाशकशाला. वृथा कष्टविणे देहाला, योग्य नव्हे. श्रोतयांनी आशंका घेतली, ती पाहिजे निरसली. जैसा वेश तैसी केली पाहिजे. राजा रंगभूमी जाई, सेवकाची भूमिका स्वये घेई. दाविता निजरूप त्याही, जन हासती. तैसे नाथही परब्रह्ममूर्ती, परी धरिली मानव कृती. तदुपरी निज राहटी, ठेविली पाहिजे. धौतीने धुता आतडी, कफदोषाची होईल शुद्धी. जी प्राणवायूची कोंडी, फोडी आदरे. ऐशी धुती सारून, मग कटू निंबाचे करी सेवन. निंब हे भूलोकीचे अमृत, जाण म्हणती विद्वज्जन. सेविता निंबाची पत्रे, काया ही अमृत होते. ती सवायूचे मिळता भरते, सुवर्ण देही होय नर. अमृतपत्राचा घेता कल्क, साधक होई निष्कलंक. त्यास विषण बाधी निशंक, विषारी जंतूंचे. नाथ स्वये अमृत, त्यावरी घेई अमृत. मग तो प्रभू परमामृत, कान व्हावा. करी अल्पदुग्ध प्राशन, श्रीनाथ राजयोगभूषण. दुग्ध प्राशनाचे महिमान, किती वर्णावे. दुग्ध हे ओजस वाढवी, दुग्ध वृत्तीला पोषवी. दुग्ध तामसाची यादवी, निर्मूलन करी. मग येई दरबारात, कराया भक्तांचे इच्छित.
कोणा सहजी लावी उचित मार्गावरी. कोणी असती कामुक त्यासही सांगे परमार्थ विवेक. सांगोनी भक्तीचा दंडक करी तत्कार्य. कोणा श्री गुरुचरित्र जे धर्मांचे सार निश्चित. गृहस्थाश्रमाची पूर्ण वाट ज्यात दाविली. जेथे आर्यांची व्रते सांगितली साध्यंते. भाविका ते निधान भेटे परिशीलने. गुरुचरित्र केवळ कल्पतरू भक्त मनोरथाचा आधारू. सांगे श्रीपाद श्री गुरु दत्तावतार. गुरुचरित्र ऐसा वरद न दिसे दुसरा ग्रंथ प्रसिद्ध. धन्य गंगाधरनंद करी लोकोपकार. कोणा मागे दासबोध पारायण तेच नाथांचे प्रिय स्थान. दासबोधी रममाण नित्य स्वयेच होई. सकल तत्वांचे सार सकल गुजांचे थोर. स्वधर्माचे बीज सुंदर दासबोधी लाविले. राष्ट्राचा दाखविला संसार. नर जातीस शिकवी धडा थोर. राजकारणास आधार समर्थे दिधला. वेदांत धादांत सिद्धांत शोधोनी सकल शास्त्र. समर्थे काढिले नवनीत दासबोध रूप. प्रचितीचे शब्द लिहून आत्मचरित्र त्यात गोऊन. केले उत्तम पक्वान्न रामदासे. आबाल वृद्ध केला बोध दावी कर्माचे स्वरूप शुद्ध. ऐसा निस्पृहपणाचा वाद अन्यत्र न सापडे. या धर्मग्रंथाचे वाचन नाथ करवी भक्तांकडून. मग करी शुद्ध स्नान सिद्धनाथ. राहे आत्नंतर आत्मारामी. निज पद पूज स्वामी. मग बाह्य पूजा नामी करी योगेश्वर. घेई पंचप्राणाहुती केवळ भाताची तृप्ती. न ठेवी इतराची आसक्ती कंदमुळे ती. नाथमूर्ती ही शर्करा नाथ कृती ही मधुरतरा. त्यास कैसी रुचावी शर्करा बाह्यात्कारी. ऐसा युक्तहार विहार एकदाच करी ईश्वर. मग तांबूल आदी कसाचार खाई प्रीतीने. नाथा वाटे भातही वमन परी न ऐकती भक्तजन. गंगागीर स्वामी चिद्धन आग्रहे भोजन घालिती. मग येई पुनरपी आसनी निद्रेची करी आटणी. निद्रा न ठावे स्वप्नी योगेश्वरा. नाथ कधी झोपेना नाथ झोपता सृष्टी ही शून्या. म्हणोनी नाथ जागृत राहून जागवी भक्तराया. भक्तांचे संकट हरण हीच वामकुक्षी करी आपण. होवो श्रीमंत वा निर्धन प्रेम सर्वांवरी. नाथ केवळ भावाचा भुकेला. नाथान रुचे दंभ सोहळा. शुद्ध बुद्धीला विकला नाथ माझा. नाथ पाहे कळवळ्याची जाती. नाथान आठवे उच्च नीच जाती. भक्त हृदयाची स्फूर्ती नाथ पाहे स्फूर्तीने. घेवोनी भक्तांची कसोटी नाथ साठवी बिजे गोमटी. आपण शिष्य सेवकां प्रती करी गुरुनाथ माझा. तो जैसा नाथ भजेल तैसे फल त्याते विमल. भगवंताची वाणी अचल सांभाळी नाथराय. भक्तांची आवडी पुरवून मग सायं संध्या करी आपण. जो निस्संदेह पूर्ण परिलौकिक सांभाळी. मग माझा नाथ शंकर सोडी बोध गंगाधार. तृषितांचे अंतर तृप्त करी. सांगे योगाभ्यासिया योग ज्ञानिया ज्ञान सांग. भक्तयोगिया भक्तिसंग घडवी आदरे. दाखवी वायूचे खेळ क्षणात शरीर सबळ. क्षणात वायू खेचून दुर्बळ रूप दाखवी. ज्याने वायू तत्व जिंकिले त्यापुढे प्राणवायू बाहुले. ज्याने सर्व योगांचे केले दोले त्यापुढे योग हे सूत्र. ऐसी दिनचर्या अभिनव नाथ करी सदैव. या नियमाचा अंतराय घडला नाही कधीही. येवो कसाही प्रसंग परी प्रभू राहिला अभंग. घरी हा एकची मार्ग दिनचर्येचा. जो आहे नियमातीत नियम हे जयाचे अंकित. तोही होई नियमयुक्त लोकास्तव.
ज्या नियमाते सिद्ध वंदिती, ज्याते सिद्ध बांधून घेती, त्या नियमाचे महत्त्व किती पहावे साधके. नियम हे अंतीचे साध्य, नियम हे दैवत आराध्य, नियमेच यमाचे बंध तुटतील अंतकाळी वाचा अडे. गात्रांची होती लाकडे, नयनावरी शाई चढे मृत्यूची. यातनांची होती पोवाडे, नाड्या ओढती भलतीकडे. जीव जीवांतची अडे रहावया, ऐशा या कठीण काळी. जो नियमी असेल भूतली, तयाची जागृती सगळी राहील हे सिद्ध. यासाठी गा मनराया, तू नियमाच्या जा आश्रया. तेणे अंतकाळीच्या दुस्सहा वेदनान होती. जो नियमबद्ध प्राणी, तो श्री गीतेची वाणी. अंतकाळी स्मरोनी करीला आपुला उद्धार. तू केले अनेक पाठांतर, नियमांचा जरी झाला विसर. तरी ते पोपटा परी निर्धार समजगा. नियमासन लागे बहुत काळ, अथवा द्रव्याचे बळ. इच्छा होता प्रबळ, नियमी सहज स्थिती. नियम बहुविध असती, परी घ्यावे एका प्रती. जे सद्गुरुनाथ दाविती, तेच मान्य असावे. ऐसा सर्वातीत माझा सद्गुरु, नियमाचा करी दृढ अंगीकारू. जैसा रविचंद्राचा प्रचारू, तैसा राहे नियमबद्ध. थेरगावी श्री गुरुनाथ, करीती अनेक सनाथ. देखोनी शिष्य सत्पात्र, बीज तेथे ठेविती. थेरगावी असता आसनी, नाथे केली अद्भुत करणी. ती परिसावी सज्जनी अत्यादरे. अवचित सोडले स्वस्थान, गेले पाटील गृही आपण. ज्याचा पुत्र दारुण यातना भोगी. पाटील होता श्रीनाथ शिष्य, श्रीनाथजी हाच त्याचा जगदीश. होवोनी सचिंत मानस, करी प्रार्थना श्री गुरुची. भक्तवत्सला नाथराया, मज कोणीही नसे सखया. तुची माझी तात माया कैवार्या. जरी शब्दग्रामी आहेसी, तरी येथूनची विनवी चरणांसी. तू त्रिकाल ज्ञानी अससी, तरी थांबरे माधवा. निज देव गृही जाऊन, घाली भावे सहजासन. करोनी श्री गुरुचे ध्यान, प्रार्थी अनन्य. ऐसा देखता भक्त संकटी, त्वरित आली माधव मूर्ती. न करी चिंता आता चित्ती, दैन्य तुझे हरपले. देवोनी भक्ता अभयदान, केली विभूती अवलोकुन. घेताची दुःख विमोचन, जाहले पाटली पुत्राचे. मग आज्ञा दिली शिष्यास, तुमच्या पूर्वजे मारिले ब्राह्मणास. त्याचे फळ आपणास भोगावे लागे. ब्राह्मणाजवळी होते धन, ठेविले त्वत पितयापाशी विश्वासोन. तयाने चित्ती लोभ धरून, मारिला ब्राह्मण युक्तीने. ब्राह्मण जाहला ब्रह्मराक्षस, तो पीडितो सर्व कुलास. घ्यावे आता अनुभवास, अस्थी पहाव्या तयाच्या. खोदिता पाटलाचे गृहीचा भाग, तेथे सापडला अस्थीचा भाग. पाहता विस्मित जनभाग, म्हणती अपूर्व वर्तले. त्या अस्थी घेऊनी पाटलासी पाठवी नाथ जणी. श्री त्र्यंबकेश्वरा जाऊनी, टाकी गोदात टाकी. तू करी रे त्रिपिंडी, त्या ते मुक्ती देई आधी. मग तुझ न पिढी कदापि हा. ऐकून श्री सद्गुरूचे वचन, श्रीनाथ आज्ञा श्रीवंदुन. करी त्रिपिंडी विधान विधियुक्त. पुत्र जाहला रोगमुक्त, होती त्या ते कन्यापुत्र. श्रीचरणी अद्भुत प्रेम ठेवी. जाहले शिष्य सानथोर, अविद्वान तसे पदवीधर. सरिता ओढे नाले थोर, मिळती जैसे सागरा. किंवा चंद्रप्रकाशी मिळती, जैशा अनेक चंद्रज्योती. ती सूर्यप्रकाशी काढवाती, मिळवोनी जाती. नाथ कीर्तीचा सुगंध, करी दाही दिशा धुंद. येई दर्शनाची झुंड भावयुक्त. थेरगावी दुसरे पाटील, आनंदराव नाम विमल.
तयाची पत्नी प्रसवली बाळ पुत्रराया. परी तीस रोग जाहला, नाथ पदा तो भक्त लागला. प्रभूने ततगृहातूनही काढिला अस्थी समूह. सुखी करी बाळे बाळंतीण, करवी दान पाटलाकडून. मारुतीचे प्रत्यही घ्यावे दर्शन, म्हणोनी आज्ञापी दाखवोनी व्यवहार. करवी परमार्थ चतुर, नियमाचे उपजवी अंकुर. नियमेश्वर राघोसा नामक गुजराती, करीती वणी ग्रामी वसती. श्रींचा अनुग्रह घेती परमार्थ लोभे, नाथांचे अपरिग्रह व्रत. चालले होते अव्याहत, शिष्या वाचुनी अन्नत्र अन्न न सेविती. त्या भक्ते नेले सद्गुरूला, वणी ग्रामा आनंद जाहला. परी कोणीही नच कळला, हाच सप्तशृंगी चावली. सप्तशृंगीच्या गडाखाली, वणी ग्रामदेवी वसली. नाथमूर्ती अवतरली अनेकदा येथे, वणीसही करी नवल. नाना साहेब देशमुख तेथील, त्यांची स्नुषा विकल जाहली प्रदर रोगे. ते विनविती या कल्पद्रुमासी, कृपादृष्टीने पहावे स्नुषेसी. प्रभू सांगे सप्तवर्षांची ऐसी, तिज मी पाहतो स्नुषा ठेवी पायी डोई. मज इतुकेच दीन झाले पाही, पीडा भोगिते माझे आई आता सोडवी. नाथदेव मनी हासले, दिली कन्येसी 3 फुले. हे काता तुझे दुःख सरले जाण मनी. प्रत्यही घाली तुळसी प्रदक्षिणा, न करी त्या समयी भाषणा. पूजी सदैव श्रीकृष्ण अंगना, तुळसी माता. ऐसा न करिता नियम, रोग बळावेल परम. स्वार्थ परमार्थाचे धाम, मुकशील वो कन्यके. अवश्य म्हणूनी ती नारी, फुले खाऊनी व्रत अंगीकारी. रोगाची संपली फेरी, कन्या पुत्र प्रसवली. शिवलाल दादा वडनेरकर, सवे घेऊनी श्वान थोर. ठेविती डोई चरणांवर नाथजींच्या, विनविती भावे योगींद्रासी. पहावे कृपेने श्वानासी, करी दृष्ट प्रतापासी. घेई चावा अनेकांचा, येवो कोणीही द्वारी. करी दंताचे व्रण शरीरी, त्रस्त झालो याचे असुरी कृत्य पाहुनी. तू सर्व स्थिरचरांचा करता, तुझ अशक्य नसे रे समर्था. या श्वानाची वृत्ती आता करावी सात्विक. म्या भोगिला राजदंड, शापिती मज जन उदंड. हे विकत घेतले श्राद्ध, म्याची आनंदे. नाथ बोले श्वानासी, सोडावी वृत्ती ऐशी. तापन द्यावा दादासी, तुमचा अन्नदाता. तुम्ही एकनिष्ठ चाकर, मग धन्यासी का कष्ट थोर. पाळावे त्यांचे घर, भुंकोनी केवळ. हालविली श्वाने मान, पाहती सर्व भक्तजन. जणू समर्थाचे वचन मान्य करी. आणविली झेंडूची फुले, तया एका माळेत गुंफिले. श्वानाचे कंठी बांधिले स्वहस्तेची. आता जावे गा घरी, तू वेद पुरुष निर्धारी. सोडी सर्व तामसी लहरी आजपासोनी. श्वान झाला निरुपद्रवी, कोणा कदाही न कष्टवी. येता परस्थ जागवी, भुंकोनी धन्यास. धन्य धन्य हे योगी राजा, तुझ्या बघोनी अतुल मौजा. नवल वाटते बोजा निरंतर, तुझी कृपा जीवजंतूंवर. सर्वांसी तूच एक आधार, मग श्वानही आज्ञाधार. कान व्हावा मिळावया सार्वत्रिक सुख. करी तेथे हवन एक, सप्तशतीचे पाठक आणि विद्वान ब्राह्मण. सप्तशतीचा ग्रंथ अद्यापीही असे जागृत. जे भावे करीती पाठ, अनुभवये तत्काळ. लावणी लोम विलोम, जे भगवती मूळ रूप उत्तम. करवी पाठ लोकविराम, राम माझा. 7 दिनांचे पाठ होता, स्थापी स्वाहाकार देवता. शताहुती ते तत्वता, शतचंडीस. पूर्णाहुतीचे समयी, सोडिली धृतधार पाही. ज्वाला उठती दिशा दाही, प्रत्यक्ष देवी प्रगटली.
देवतेचे झाले दर्शन, एकाच सद्भक्ता पूर्ण. ज्याचे काशीनाथ नामाभिधान, शिंपी ज्ञातीचा पूर्णाहुती प्रेमे झाली. नाथे अर्पिली साडी चोळी, ती तैसीच राहिली अग्निकुंडांत. जेथे प्रत्यक्ष देवी होय, तेथे अग्नी करील काय. परतंत्र होऊन राहे हुताशन, ऐसी लोकोपकार कृती. करोनी निघे जगजेठी, नासिक भूमी पावन करीती प्रत्यक्षपणे. ऐसी सद्गुरु प्रेममूर्ती, पहावी सकल श्रोत्री. घेवोनी त्याची प्रचिती, ठेवावा पदी देह. गुरु कैसा असावा, हे समर्थे कथिले सर्वा. दासबोधी पहावा दशक 5वा. समर्थे कथिले सद्गुरु लक्षण, त्यांचे करावे श्रवण मनन. मग तैसा अनुभव घेऊन करावे वंदन. जयाच्या प्रताप बळे, अपरोक्ष ज्ञानाचे सुटे जाळे. अज्ञान अंधार मावळे, दिसे ब्रह्मांड. जो अनंताची कोडी, एक्या स्थली बैसोनी सोडी. ठेवी शिष्याच्या हृदी, तोची सद्गुरु. सद्गुरूचा अनुभव घ्यावया, भावे सच्छिष्यराया. मग चाखावी तूर्या ज्ञानगम्य, तेही समर्थरायाने. तेथेच कथिले स्पष्टपणे, तैसे नाचरता अनुमाने. निर्बल होतील कोणी अनुग्रह घेती कामनिक, म्हणती त्या योगाने लाभेल तोक. कोणी घेती कायिक दोष हरावया, कोणी ब्रह्मसंबंधाचे वारे. जावया फुंकोनी घेती कर्णद्वारे, परी नळी फुंकिली सोनारे. त्या सम होई मिळावया धनाचा गोळा, जावया रोगाचा गोळा. विवाहाचा मोठा उमाळा, म्हणोनी घेती उपदेश. देऊनिया 1 रुपया, म्हणे मज उपदेश द्यावा. आपुला शिष्य करावा गुरुराया. कोणी नारळ घेवोनी, ठेविती पुढे आणोनी. मज पावन करावे झणी, म्हणती श्री गुरुला. कोणी म्हणती फुंकावे कान, खडी साखरेचे द्यावे कण. इतुक्या उपचारे ती पूर्ण, झालोसे वाटती. परी मंत्र जाई हवेत, प्रसादाचे होई खत. गुरुची ही अनोळख, होत काळांतरी. ऐसा नव्हे वा सद्गुरु शिष्य संबंध, हा अधोगतीचा मार्गद्वाड. तोडोनी सकळ पाशबद्ध, यावे सद्गुरुसी शरण. हेही न साधले जरी, निर्मळ भाव ठेवावा अंतरी. मग सद्गुरु सर्व करी शिष्य काज. सद्गुरु हाच माझा देव, सद्गुरु हाच माझा शिव. सद्गुरु देव माझे सर्व कुलाचार. सद्गुरु माझी माता, सद्गुरुच माझा पिता. सद्गुरु वीण सर्वथा, मज नाही सोय रे. ऐसा सद्भाव ठेवूनी मनी, भावे नाथा लोटांगणी. मग मालेचे पाणी त्यास म्हणविल, वाहील त्याची चिंता. देईल त्या ते सायुज्यता, त्याचा प्रपंच ही सर्वथा करी नाथराव. तो असो आशाबद्ध, वा विषय कर्दमाचा किडा. परी गुरुपदी ठेविता भावशुद्ध, होईल भवपार. श्रोते हो बोललो मी अधिक, क्षमा करणे मज देख. तुम्ही माय बाप मी बालक, हे नाते स्पष्ट असे. परी कराया शास्त्रवाद, बोलणे लागे अवघड. चित्ती किंतु तुम्ही गोविंद, ठेवू नये. पुढील किरणी नाथ, वरी करील नासिक ग्राम पवित्र. मग पळसे ग्रामी नाममंत्र, सप्ताह करील. ती ऐकोनी सोज्वल कथा, तुटतील भवाच्या कथा. मोक्ष लाभेल आयता मनन योगे. श्रीनाथ प्रकाशाची किरणकला, आता पावेल वृद्धीला. भाव अंजन घालून दृष्टीला, आणावी शक्ती. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे, नाथ सूत विरचिते. श्री दिनचर्या निरूपणं नाम 10 किराणः समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.